कुकुता म्हणजे काय हा. तर आता बघा 3 वाजत आला, 10 मिनिटं कमी होता. आणि आताशी बघा आम्ही सकाळचं जेवण केलं. आम्ही गेलतो हॉस्पिटलला, रात्री पण गेलतो भाऊजी, आम्ही सगळेजण गेलतो सकाळी पण. तर राजूची सोनोग्राफी केली. त्याच्यामध्ये काय एवढं काय भेण्याजोगं कारण नाही, होऊन जाईल म्हणलं गोळ्या औषधावर. तर राजू पण सकाळपासून जेवली नव्हती आणि मी पण जेवले नव्हती. ह्यांनी पण नव्हतं जेवलं. बाहेर एवढं तेवढं काहीतरी खाल्लं असेल ह्यांनी, काय माहिती नाही. हा म्हणलं होतं मागाशी, खाल्लं का नाही ते पण माहिती नाही. तर मग आल्या आल्या राजूला बघा मी तर पांढरा भात केला, नको म्हणले खायला. मग अशी ह्यांनी बाहेर गेलतं ना, येताना फळं आणली, सफरचंद आणलं, केळी आणली, मोसंबी आणली. काय आणलं का अजून? पपई आहे का नाही? अजून काय काय आणलं? डाळिंब ना. राजूला फळं आणल्यात खायला. चावी पण ह्यांच्याजवळ होते. आम्ही 15-20 मिनटं बाहेरच बसलो इथं. मग येताना ह्यांनी फळं आणली होती, ती तिला आधी खायला दिले धुवून चांगली चिरून करून. आणि औषधं पण पाजली आणि आता भात खायला दिला. नको म्हणते, म्हणलं खा बळच खा थोडं थोडं म्हणलं. डॉक्टरने सांगितलंय वरम भात खायला राजूला. तर आज राजूची 4 दिवस झालं शाळा पडते या, शाळेत गेली नाही. उद्या जायचं येईल की, कमी आहे का नाही. दुसरं ती टूप दिली की प्यायला, शिरप ते पण दिलं हिला प्यायला आता. तर डॉक्टरने सांगितलं जाईन होऊन, कवर होऊन जाईन औषधावरती. तर ह्याला पाजते बघा औषधं. हे भाऊजींनीला नारळाचं पाणी पण प्यायला दिलं होतं. आम्हाला ज्यूस घेतलं होतं प्यायला. कशाचं घरात हा नाही माहिती. बरं जाऊ द्या, तू झोप आता. काय गोळ्या का नाहीत बघा, औषध येतं. औषध हे प्यायचं आणि झोप म्हणलं, आराम कर म्हणलं. दुर्गा तू लय गप बसली ग, लय कालवा करत होते आता. काहीतरी म्हणाय बघती या, तोंड उलगडते. तिच्या तोंडावरच कळतं या, काहीतरी म्हणाय बघते ती. गप काय म्हणायचंय का तुला? हाय वे काय सांग, काय होतंय सांग. ते बारकीच आहे, त्याला काय होतंय सांग की, काय म्हणत होते आता? ती म्हणत होती एकलू एकलू करते. तर का हसती कशी. गप बसा ग, गप लय नाटकी करू नको. हे तसं नाही म्हणायचं, म्हणत्या पोरगी शिवाय देते काय. काय करत गप बस. ओ पोरगी बघा की, होय हो ह्यांचं काम चालू आहे. तर असू द्या, राधू आणि राधूची सहल जाणार आहे. कुठं जाणार आहे राधू? आणि राधूला बघा मी 2 दिवस झालं गरम पाणी देते प्यायला. मी रात्री व्हिडिओ टाकला होता, त्याच्या खाली पण तुमच्या कमेंट आल्या होत्या, गरम पाणी द्या राधाला प्यायला बघा ताई म्हणून. तर मी तिला 2 दिवस झालं देते पाणी गरम पोरं. आणि आता पण हिला गरमच पाणी दिलंय प्यायला. भात खायला नको म्हणते, थोडा ठेवलाय तसाच तिने. कधी राहायचं पोट काय माहिती. काय करताय गड्या, पोरगेला बोलतीय. आम्ही हसलो की तिला काय होतंय काय माहिती, जास्तच वरडते. सुरस लावल्या गड्या तिने त्या शब्दाचा. आता ते कुणाचं ऐकलं काय माहिती. ह्यांनी ओम कधी कधी म्हणतो, ह्यांनीच म्हणतात पोरांना असं चेष्टा करताय. तर तका ते तशीच म्हणायला लागली. इथं राजूला भात केलता, दुर्गाला पण दिला थोडा आणि राजूला पण दिला थोडा. आणि भाजी केली मी आल्यानंतर, तेल संपलं होतं सकाळी, चपात्या केलत्या. इथं मी चवळीची भाजी केली बघा, शिजवून घेतली, कच्चीच होती, शिजवली सकाळी चांगली बारीक गॅसवरती. आणि आम्ही आत्ता सगळ्यांनी जेवण केली भाजी केल्यानंतर. आणि भाजी भात करत होते त्या टायमाला ते गॅसवाला दादा आलतं बघा. आमचा गॅस लय दिवस झाले बंद होता, नीट करून घेतला. तिकडल्या इकडे फटाफट ओरखता आणलं, तिकडले खराब होत नाही. मग ते नीट पण करून घेतला. मग परत थोडा भात शिजवायचा होता, कच्चा राहिला होता, ते शिजवून घेतलं. आता काय करायचं सांगते ना. तू तरी नको म्हणू, काय माणसं कमेंट करताना अवघडच आहे. कडू ही शिवे नाही बरं का, पण कोण कोण म्हणतं, कोणाकोणाला वाटतं शिवे नाही कडू हे असंच म्हणतात. तशीच दुर्गा म्हणायला लागली. भांडी ही सकाळीच घासली होती, कपडे पण सकाळी नेहमी धुतली आणि नेहमी तशीच येतं. चला मी कपडे धुवून घेते आणि फरशी पुसते. राजू
तू जरा आराम कर म्हणत होती मम्मी मी ट्युशनला जाते. म्हणलं जेवण नाही केलं, औषध नाही केलं. नको 2 नाही 3 वाजल्या, बरोबर 3 वाजल्या. बघ 3 वाजल्या. ओम पण आणि कृष्ण पण थोड्या वेळा शाळेत नाही येत नाही का तास. दुर्गाला हाणावं चढते का आता कोणाचं ऐकलं कोणाच का पप्पाच म्हणलं होतं का तिच्या पुढं राधू. हा अगं तू झोप की तू माझ्या मागं नको ना फिरू राधू. तर सकाळपासून व्हिडिओ काय घेतला नव्हता, आता तरी घ्यावा म्हणलं थोडासा आणि व्हिडिओ टाकून आपलं कामाला लागा म्हणलं. राधूला जड काय खायला लावलं नाही, वशात अंडी चिकन मासे असलं खायला लावलं नाही आणि तिथं काय खात पण नाही. असलं अधूनमधून खाते बघा. अंड्याची भाजी उकडलेली केली तर ते पण 4-5 घास ते पण बंद करून टाकायचं आणि दूध पण बंद करायला लावलं. तिचं ह्याच्या आधी पण डॉक्टरने दूध बंद करायला लावलं होतं, ते पण बंदच होतं. पण मी काय करायचे तिला पिऊ वाटलं ना आठवड्यात ना 1-2दा दूध द्यायची बघा प्यायला. तर मग ते पण बंद करून टाकायला लावलं. आता ते पण बंद करायचं, 1दा पण नाही द्यायचं 2दा पण नाही. कशी हसती काय करते. पाणी आणलं काय खेळायला इकडं दुर्गा. तिच्या अंगात नाही बनेल, तिने काढून टाकलाय बनेल. त्याच्यामुळे मी काय दुर्गा मावला दाखवा नाही नको दाखवायला. तिला फक्त राधूला ज्वारीची भाकर वरण भात 2-4 दिवस द्यायला लावले आणि आपली फळं ह्यांनी फळं पण आणल्यात. तिथं राधूसाठी फळं आणल्यात. दुर्गा ओम सगळेच खातात. तिथं पेरू आणल्यात, बोरं आणल्यात ह्यांनी खायला. आपली झाडाची गावाकडं असतात तशी बोरं अशी बघा. वाशी ती बोरांची सफरचंद ती काय मोसंबी का संत्री मला का ध्यानात नाही. आणि केळी पण आणली, ती पिशवीत ठेवली, ती पण काढून ठेवायची आता काळी पडते बघा. तर चला मी किती काम उरकून आपलं. आणि माझी दिवाळी तर अजून मला करणं आहे नाही. रोज काय ना काय काम निघतं, रोज कुठं तरी काहीतरी निघतं, तिकडं जावं लागतं. आणि माझं सामान सगळं तसंच आहे. मी काल इथलं सगळं ठेक्यातलं सामान पण भरून ठेवलं टेबलच्या कप्प्यांनी. जे मोकळा कप्पा आहे ते, कारण माझ्याकडं मोठं डबं नाही तर मला डबं पण घ्यायच्यात बघा. बघू आता कधी घेणं होतं. आणि बाकीचं इथं पिशवीत ठेवलं चुरमुरं ते. म्हणलं चिवडा हे करावं, संध्याकाळी काहीतरी करावं म्हणलं. आणि राधूला खायला द्यायचं नाही तसलं काही केलेलं. मैद्याचं हे बाहेरचं पण नाही, आईस्क्रीम पण नाही द्यायची, चॉकलेट पण नाही द्यायची खायला. जे असन ते घरात करायचं आणि तिला खायला द्यायचं. इतक्या दिवस मी जे खाऊ वाटत ना तिला ते मी घरातच करायची आणि तिला द्यायचे खायला. आणि अजून पण घरातच करून द्यायचं. भात मागून घातला, खायचं कोणी ग दुर्गा. खाल्ला पण नाही. राधूला भात दिला तर तिनं घेतला, तिने नाही खाल्ला. तसंच ठेवा लागला झाकून हाय असंच. तिने काय जेवण केलं तर फळं पण खाल्ली होती तिच्याबरोबर.